राम कृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपले 18व्या अध्यायाचे वाचन चालू आहे. त्यामध्ये आपण 717 ओवी पर्यंत वाचन केलेले आहे. आज भाग 4 मध्ये 718 ते पुढे 922 पर्यंत वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. यया धर्मम् अधर्मञ्च कार्यञ्च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थराजसी. हे अर्जुना, ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही ती राजस बुद्धी होय. आणि बकांचा गावी घेपे क्षीर नीरस कलवी का अहोरात्रींची गोवी आंधळे नेणे. आणि बगड्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताळा जाणत नाही. जया मुका फुलांचा मकरंदू फावे तो काष्टे कोरू धावे परी भ्रमरपणा नव्हे आवाजेवी. जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो तो लाकडे कोरण्याकरिता धावतो, परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही. तैशी ये कार्या कार्ये धर्माधर्म रूपे जे ते न सोजविता जाये जाणते जे का. ज्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्म अधर्म रूप कृत्य अकृत्य त्यांची निवड न करता सरसकट आचरण करीत जाते. आगा डोळावीन मोती घेता पाडू मिळे विपाये न मिळे मिळणे ते आहे ठेवले तेथे. अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखे व्हायचेच. तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरी चलोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे राहते. एरवी जी बुद्धी दोन्ही म्हणजे कोणती, अकरणीय व अकरणीय सरसकट सारखीच समजते. ते गा बुद्धी चोखविषयी जाण येथ राजशी अक्षत टाकिली जैशी मांदियेशी. लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात त्याप्रमाणे कार्याची निवड जी जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे, अशी तू चांगल्या रीतीने ओळख. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थतामशी. हे पार्था, जी तमाने अच्छा दिलेली बुद्धी अधर्माला धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तामस बुद्धी होय. आणि राजा जिया वाटा जाई ती चोराशी आडव होय का राक्षसा दिवो पाहे राती होवनी. आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते. नाना निधानची निदैवा होय कोळसयाचा उडवा पयासते आपण पेजवा नाही झाले. अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्या जवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते. तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीशी पातके साचते लटिके ऐशे चिबुजे. त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असेच जी बुद्धी समजते ते आगवेची अर्थ करून निघाली अनर्थ गुण ते व्यवस्थित मुदोष चिमानी. जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ आहे असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते.
बहुना श्रुती जाते अधिष्ठून केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी. फार काय सांगावे, जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी उलट जाणते. ते कोणातेही न पुसता तामशी जाणावी पांडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी. अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामस आहे असे समजावे आणि ज्या बुद्धीला धर्म व अर्थ यांचे पक्के अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा. हे आत्मबोधरूपी कमळाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले. आता याची बुद्धिवृत्ती निष्ठंकेला कर्म जाती खांदू मांडी जे धृती त्रिविधा जया. आता याच म्हणजे 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्म मात्राचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो ते धृतीचे विभागो तिन्ही यथालिंग सांगिजती चांग अवधान दे. त्या धैर्याचेही 3 प्रकार त्यांच्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील, तू चांगले लक्ष दे. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो तो सात्विक धैर्य, ते सात्विक धैर्य होय. तरी उदेलिया दिन करू चोरीशी थोके अंधारू का राजा ज्ञाव व्यवहारू कुंठवी जेवी. तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्य कर्मा सगट अंधार नाहीसा होतो अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवितो. नाना पवनाचा साठू वाजिनलिया नेटू अंगेशी बोभाटू सांडिती मेघ. अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपण नाहीसे होतात किंवा का अगस्त्याचे दर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती. अगस्ती ऋषी दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतात अथवा सूर्यविकाशिनी कमळाचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात. हे असो पाव उचलेला मदमुख न ठेविते खाला गाजवून पुढा झाला शिहू जरी. हे राहू दे, मदोन्मत हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरिता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवित नाहीत. तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी. त्याप्रमाणे जे धैर्य अंतकरणात उत्पन्न झाल्याबरोबर मनाधिक इंद्रिये आपापला व्यापार उभ्या उभ्याच टाकून देतात. इंद्रिया विषयांची गाठी आपसया सुटती किरीटी मना मायेचा पोटी रिगती दाई. अर्जुना, इंद्रियाच्या विषयाशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10ही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात म्हणजे अंतर्मुख होतात. अधर्ध्व गुढे काढी प्राण नवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमी माझी. जे धैर्य खालील अपान वायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण अपान व्यान समान उदान नाग कुर्म कृकल व देवदत्त ह्या 9ही वायूची एक जुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते. संकल्प विकल्पांची लुगडे सांडून मन उघडे बुद्धी ही मागिलीकडे उगीची बैसे. ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते. ऐशी धैर्य राजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडी जाते. जो धैर्य रूपी राजा याप्रमाणे मनाला
प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्मांची बोलणी टाकावयाला लावतो. मग आघवींची सडी ध्यानाचा तुला मढी कुंडीजती निरवडी योगाची. मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या म्हणजे आपापल्या कर्माचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते. परे परमात्मया चक्रवर्ती उगानी ते जवठाते तव लांचून घेता धृती धरिजती जिया. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता त्यांचा निग्रह केला जातो ते गा धृती येथे सात्विक ही निवृत्ती ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. अरे अर्जुना ऐक, ते धैर्य या जगात खरोखर सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतीसा पार्थ राजसी. आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ते प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारे धैर्य राजस होय. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराचा दोन्ही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पाये. आणि जो जीवात्मा देहचा आपण आहोत असे मानून धर्म अर्थ व काम या तीन उपायांनी स्वर्ग संसार रूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो तो मनोरथांचा सागरी धर्मार्थ कामांचा तारवावरी जेने धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य मनोरथ रूपी सागरामध्ये धर्म अर्थ व काम रूपी जहाजावर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळाने करतो. जे कर्म भांडवला सुई तयाची चौगुणी येते पाहे येवडे साया साहे जया धृती. त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपट तरी होईल असे धोरण बांधतो. एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो. ते गा धृती राजस पार्था येथ परियस आता ऐक तामस तिसरी जे. अर्जुना ऐक, ते या जगात राजस धैर्य होय. आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुच्यन्ति दुर्मेधा धृतिस्सा तामसी मता. दुर्बुद्ध मनुष्य ज्याच्या योगाने निद्रा भय शोक खेद आणि मत ही सोडित नाही त्याला तामस धैर्य म्हणतात. तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा. तर कोळसा जसा काळेपणाचा बनला आहे त्याप्रमाणे ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते. अहो प्राकृताने हिणू तयाही की गुणत्वाचा मानू परीन म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही. अहो जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखील गुणपणाची पदवी कशी. तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय. पैग्रहा माझे इंगळू तया ते मनिपे मंगळू तैसा तमी धसाळू गुण शब्दू. हा नवग्रहामध्ये जो विस्तवासारखा आहे त्याला मंडळ म्हणजे कल्याण करणारा म्हणतात. त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द विचाराने लावलेला आहे. जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवुनी सुभटा उभारिला अंगवटा जया नराचा. हे चांगल्या युद्धा अर्जुना, सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे तो आळसो सुनी आशे काखे
म्हणून निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जीवी. ज्याप्रमाणे एकसारखी पापेच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस काखेत बाळगून असतो, म्हणून निद्रा त्याला कधीच सोडित नाही. आणि देहधनाच्या आवडी सदा भयतया ते न सांडी विसंबू न शके धोंडी काठिन्य जैसे. आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही, त्याप्रमाणे देहाच्या या धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडित नाही. आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठाऊ केला न शके पाप जाऊ कृतघ्नौनी जैसे. आणि ज्याप्रमाणे कृतघ्न पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थांच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो, म्हणून शोकाने त्यास आपले म्हणजे राहावयाचे घर केलेले असते. आणि असंतोष जीवेशी धरून ठेला अरणेशी म्हणून मैत्री तेनेशी विषादे केले. आणि तो तामशी पुरुष असून असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला, म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली. लसना ते न सांडी गंधी का अपथ्यशिळा ते व्याधी तैशी केली मरणावधी विषादे तया. ज्याप्रमाणे लसुनाला घाण कधी सोडित नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग कधी सोडत नाही, त्याप्रमाणे त्या तामशी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडित नाही. आणि वैसा वित्तकामू यांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तूच केला. आणि तारुण्य द्रव्य व विषयेच्छा यांचे तो तामशी पुरुष महत्व वाढवितो, म्हणून मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. आगीतेन सांडी तापू सळाते जातीचा सापू का जगाचा वैरी वासुपू अखंडू जैसा. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही अथवा जातीवान सर्प जसा वैर सोडित नाही अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, ना तरी शरीराते काळू न विसंबे कवने वेळू तैसा आठी आढळू तामसी मधू. अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळी विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो. एवं पाचही निद्राधिक तामसाचा ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती पहा. याप्रमाणे हे निद्राधिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरले आहेत, ती गा धृती नावे तामसी येथे हे जाणावे म्हणितले तेने देवे जगाचेने. अर्जुना, त्या धैर्याला या जगात तामस धैर्य म्हणतात असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने म्हणजे श्रीकृष्णाने म्हटले. ते एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आदित तो धृती आसिद्धी निजेयत. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्म निश्चय केला जातो, तो या जगात म्हणजे या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. सूर्यो मार्गू गोचरू होय आणि तो चालती किरपाये परी चालणे ते आहे धैर्य जीवी. सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, तैसे बुद्धी कर्माते दावी ते करण सामग्री निफजवी परी निफजावया हुवावी धीरता जे. त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखविते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो, परंतु घडवून आणण्याला जे धैर्य लागते ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती या कर्मत्रया निष्पत्ती झाली मग. अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले, त्या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग तेथ फळजे एक निपजे
सुख जयाते म्हणजे तीही त्रिविध जाणीजे कर्मवशे. या तीन प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, ज्याला सुख असे म्हटले जाते, तेही कर्माच्या अधीन असल्यामुळे तीन प्रकारचे आहे असे समजावे. तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख चोखी बोली. तर त्रिगुणांनी तीन प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू पहा. परे चोखी ते कैशी सांगे, पै घेऊ आता बोल बगे, कानीची ही लागे हातीचा मळू. परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दाच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानाने ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल. म्हणून जयाची नियवेरे अवधानही होय बाहेरे, तेने ऐक हो अंतरे जीवाचे निजीवे. म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंतकरणाने ऐक. ऐशे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहू निरूपितसे. असे बोलून देवाने तीन प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला. तो प्रकार आता सांगतो. सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. हे भरत श्रेष्ठा, आता तीन प्रकारचे सुख माझ्यापासून ऐक, ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या म्हणजे जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो त्याला सुख म्हणतात. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा ऐकाता. देव म्हणतात तीन प्रकारच्या सुखांची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली ते तीन प्रकारचे सुख सांगतो. बुद्धिमान अर्जुना आता ऐक. तरी सुख ते गा किरीटी दावी जेल तुझ दिठी, जे आत्मयाची भेटी जीवाशी होय. तर अर्जुना, जे आत्म्याच्या भेटी जीवास होते ते सुख तुला समजेल असे सांगण्यात येईल. परे मात्रेचे निमापे दिव्य औषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रस भावने. परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटी देऊन जसे कथिलाचे रूप केले जाते, नाना लवणाचे जळू होवाव या दोन्ही चार वेळू, देऊनी सांडीजती ढाळू तो याचा जीवी. अथवा मिठाचे पाणी होण्याकरिता जसे 2-4 वेळा त्या मिठास पाण्याचे हापके देऊन टाकावे लागतात, ते झाले सुखलेशे जीवू भाविली या अभ्यासे, जीवपणाचे नाशे दुःख जेथे. त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने म्हणजे गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशांची पुटी दिली असता ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते, ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगू एकैक रूपाता. ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो. यत्तदग्रे विषमीव परिणामी मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताप्रमाणे, जे आत्मबुद्धी प्रसादाने म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी नाहीशी झाली असता उत्पन्न होणाऱ्या प्रसन्नतेपासून उत्पन्न होते त्या सुखास सात्विक सुख म्हणतात. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे द्वाड, का निधानाचे तोंड विवसिया जीवी. आता चंदनाच्या झाडाचे बुड जसे सर्पामुळे
चंदन प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे म्हणजे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. आगा स्वर्गीचे गुमटे आडवयाग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्यास यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते. हे हे असो दीपाची सिद्धी अवघड धू आधी नातरी तो औषधी जिभेचा ठावो. हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते, अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु ते सेवन करते वेळी जिभेला त्रासदायक असते. तयापरी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतेत मिळावा यमदमांचा. अर्जुना, त्याप्रमाणे त्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो. देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐशे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढी तची. ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करीत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी व संसार रूपी कुंपण काढून टाकतेच. विवेक श्रवणे अतित्राशे जेथ व्रताचरणे कर्कशे करिता झाली भोकशे बुद्ध्याधिकांची. ज्या ठिकाणी नित्य विवेकाचा श्रवणाच्या अतित्रासाने व कठीण व्रताचे आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे लचकेच्या लचके जातात. सुषुम्नेचे नि तोंडे गिळीजे प्राणापानाचे लोंडे बोहनीयशीची एवढे भारी जेथ. हा बघा, सुषुम्नीच्या तोंडाने प्राण व अपानाचे लोंढे गिळावे लागतात. ज्या सुखाकरिता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात. जे सारसाही विघडता होयवो हावुनी वत्स काढिता नवे भनंगू दबडिता भानया वरुणे. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा काशेपासून म्हणजे गाईला पीत असणाऱ्या वासराला बाजूला ओढले असता जे दुःख होते ते काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून म्हणजे ताटावरून भुकेलेल्या दरिद्र माणसाला हाकलून देत असता जे त्याला दुःख होते. पै माये पुढून बाळको काळे नेताजी एक होय का उदक तुटता मिना. आई पुढून काळाने जिचे एकुलते एक मूल नेत असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होयते वीर विराग साती. त्याप्रमाणे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना जो मोठा युगांत होतो तो ते वैराग्यशाली वीर पुरुष सहन करीतात. ऐसा जया सुखाचा आरंभो दावी काठिन्याचा क्षोभो मग क्षीराब्धी लाभो अमृताचा जैसा. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीर समुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवांना झाला. पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा तरी ज्ञानामृती सोहळा पाहिजे. या सुखाच्या अभ्यासाच्या व आरंभी वैराग्य रूपी विष जे निघाले त्याला धैर्य रूपी शंकराने आपला गळा पुढे केला म्हणजे ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञान रूपी अमृताचा आनंद प्रकट झाला. पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवेपणासे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते, परंतु ते द्राक्ष पिकले असता तेच हिरवेपण गोड होते. ते वैराग्यादिक तैसे
पिकली आत्मप्रकाशी मग वैराग्येशी ही नाशी अविद्या जातो. त्याप्रमाणे ते वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाहीशी होते. तेव्हा सागरी गंगा जैशी आत्मा मिनल्या बुद्धी तशी अद्वयानंदाची आपैशी खाणी उघडे. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावरती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलीचे सुख. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य ही मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते त्या सात्विक सुख असे म्हणावे. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्कृतम. विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे पण परिणामी विषयासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. आणि विषेंद्रिया मिळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडून दोन्ही. आणि अर्जुना विषयांचा व इंद्रियाचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठांच्या बाहेर वाहून जाते म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो. अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो कारिनावरी विवाहो विस्तारिला. सरकारी अधिकारी गावाला आला असता जसा गावात उत्सव होतो अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा. नाना रोगिया जिबेपाशी केळे गोड साखरेशी का बचनागाची जैशी मुहूर्ता पहिली. अथवा रोग्याच्या जिभेला जशी साखरेसह केळे गोड लागते अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गुढी भासते. पहिले सवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोद ते पहा. प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम म्हणजे कृत्रिम मैत्री असते किंवा बाजार बसवीची म्हणजे वेशीची जशी आरंभी लवटव असते अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असतात तैसे विषेंद्रिय दोखे जे सुख जीवा ते पोखी मग उपडिला खडकी हंसू जैसा. त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या संबंधात जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री हंसाचं काय असतं रात्री आकाशात संचार करीत असता खाली पाणी चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो आणि ते मग ते झडप घातल्यावर ती त्याची उडी जर खडकावर पडली तर तो आपटू त्या खडकावर आपटतो आणि मरून जातो. तैसे जोडी आघवी आटे जीविताचा ठावो फिटे सुकृताची आई सुटे धनाची गाठी. त्याप्रमाणे मिळविलेली सर्व कमाई संपते जीवाचा नाश होतो व पुण्यरूपी मिळविलेल्या धनाचाही क्षय होतो. आणि भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीचाची घाई लोळावे उरे. आणि जे काही विशेष भोगिले ते स्वप्नासारखे म्हणजे भोगल्याबरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते म्हणजे नाशाचे तडाखे सुशीत बसावे लागते. ऐसे आपत्ती जे सुख ऐके परिणामे देख परत्रे की रविख होऊन परते. जे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते म्हणजे परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करून टाकते. जे इंद्रिय जाता लळा दिदलिया धर्माचा मळा जाळून भोगी जे सोळा विषयांचा जिथ. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून ज्या राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो तेथ पातके बांधिती थावो
ती नरकी देती ठाऊ, जेणे सुखे हा पावू परत्री जैसा. तेव्हा पातकास बल येते व ती म्हणजे विषय सुख भोगणाऱ्यास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो. पैनामे विष महुरे परी मारून अंती खरे, तैसे आधी जे गोडे रे अंती कडू. बचना घे विष चवीला गोड आहे म्हणतात, परंतु त्याचे सेवन करणारास ते मारून टाकते. ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते. पार्था ते सुख साचे वळले आहे रजाचे, म्हणून मनवनी न शिवे तयाचे अंगवही. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः, निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसं उदावृतम. आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह पाडणारे, निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात. आणि आपेयाचे निपाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैरश्री सन्निधाने होय जे सुख. आणि आपेयाच्या म्हणजे मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या म्हणजे मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैरश्रीच्या म्हणजे वेश्येच्या संगतीने जे सुख होते. का पुढीलाचे नि मारे ना तरी परस्वाप हारे, जे सुख अवतरे भाटाचा बोली. अथवा जे सुख दुसऱ्यास ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या बोलण्याने प्रकट होते. जे आलस्यावरी पोखीजे, निद्रे माझी जे देखीचे, जयाचा अत्यंती भुलीजे आपुली वाट. जे सुख आळसाने वाढते अथवा जे झोपेत अनुभवाला येते व ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, ते गा सुख पार्था तामस जान सर्वता. हे बहुन सांगूची जे कथा असंभाव्य हे. अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करीतच नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. ऐशे कर्मभेदे मुदले फळ सुखही त्रिधा झाले, तेही यथागमे केले गोचर तुझ. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म तेही तीन प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही तीन प्रकारचे झाले आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट केले आहे. ते करता कर्म कर्मफळ हे त्रिपुटी एकी केवळ वाचून काही चिनसे स्थूळ सूक्ष्मी ये. ते करता कर्म व कर्मफळ ही जी केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म दृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि हे तव त्रिपुटी तीही गुणी इही किरीटी गुंफिली असे पटी तांतुई जैशी. आणि अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे या तीन गुणांनी गुंफलेली आहे. न तदस्ति पृथ्व्यां वा देवी देवीषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिर्गुणैहि. या प्रकृतीजन्य तीन गुणापासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवामध्ये नाही. म्हणून प्रकृतीचा लोके न बंदिजेही सत्वाधिके, तैशी स्वर्गे ना मृत्युलोकी आथी वस्तू. म्हणून प्रकृतीच्या आधी आविष्कारात या सत्वाधिक गुणांनी गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्युलोकात आहे असे नाही. कायचा लोविन कांबळा, मोती विन मोदळा, काजळे विन कल्लोळा होणे आहे. लोकरीशिवाय घोंगडी कुठली,
मातीशिवाय चिखलाचा गोळा कुठला, अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय. तैसे न होनी गुणाची सृष्टीची रचना रचे, ऐशी नाहीच घासाचे प्राणी जातो. त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा अर्जुना असा खरोखर कोणीच प्राणी नाही. या लागी हे सकळ तिही गुणांची ची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. याकरिता हे सर्व केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली शिनानी उळगे. गुणांची अशी आचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर असे प्रकार लाविले. गुणांनी लोकात 3 स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ असे भेद उत्पन्न केले व या गुणांनी 4 वर्णांना निरनिराळे व्यवसाय लावून दिले. ब्राह्मण क्षत्रिय विषां शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे शत्रुतापना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांची कर्मे स्वभाव सिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. त्याची 4 वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. ते 4 वर्ण कोणकोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. हे क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाचाची मानिजे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून. इतर जे 2 वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणाच्या बरोबरीने मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. 4था शत्रुजो धनंजया, वेदी लागू केर नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची. अर्जुना, 4था जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णांच्या अधीन आहे. ते वृत्तीच्या जवळिका वर्णान ब्राह्मणादिकान, शूद्रा ही की देखा 4था झाला. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणादिक 3 वर्णाबरोबरच शूद्र देखील 4था वर्ण झाला पहा. जैसा फुलाचे नि सांगाते, तांतू तुरंबीजे श्रीमंते, तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत पुरुषाकडून सुताचा वास घेतला जातो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णाबरोबर शूद्राचा निकट संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. ऐशे शिगा पार्था, हे चतुर्वर्ण्य व्यवस्था करू आता कर्मपथा यांची आरूपा. अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे, आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू. जे हे गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची एकातरी चुकून या ईश्वरी पैठे होती. की ज्या गुणांनी म्हणजे स्वाभाविक कर्माने ते 4ही वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील. जे आत्मप्रकृतीचा इही गुणी सत्वादिकी, तीही कर्मे चौघाट चौठाई वाटिली वर्णा. ज्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली. जैसे बापे जोडिले लेका, वाटिले सूर्य मार्ग पांथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. ज्याप्रमाणे बापाने मिळविलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे, अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरांना जशी कामे वाटून द्यावीत, तैसे प्रकृतीचा गुणी जया कर्माची वेलावणी केली आहे वर्णी चहूही. त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या 4 वर्णात ज्या कर्मांचा विस्तार केला आहे, तेथ सत्वे आपलांगी
समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले. आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक. रजची तम भेषक तेथ शूद्र ते गा. आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळला आहे तेथे वैश्य लोक देखील ठेवले आहेत. आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेविले आहेत. ऐसा एकाची प्राणीवृंदा भेदू चतुर्वर्ण धा गुणीची प्रबुद्धा केला जाण. हे बुद्धिवान अर्जुना, याप्रमाणे एकाच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच 4 प्रकारच्या वर्णाचा भेद केला आहे असे तू समज. मग आपले ठेविले जैसे आयतेची दीपे दिशे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते तसे गुणाने भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखविते. तेचे आता कोण कोण वर्णविहितांचे लक्षण हे सांगू ऐक श्रवण सौभाग्यनिधी. तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवण सौभाग्यनिधी अर्जुना ऐक. शमो दमस्तपः शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम दम तप शुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत. तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपला हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिय जैशी. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याला अनुसरते त्याप्रमाणे सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. ऐसा बुद्धीचा उपक्रमो तया नाम मणिपेशमो तो गुण गा उपक्रमो जया कर्माचा. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटोनी विधीचे निदंडे नेदिजे अधर्माकडे कहीच जाओ. आणि बाह्य इंद्रियाचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे. तो पैगा क्षमा विरजा दमगुण ते जेथ दुजा आणि स्वधर्माची आऊजा जिने जे का. अरे अर्जुना, तो क्षमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे. आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे देवीची सटवीची राती न विसंबिजे जेवी वाते तसा ईश्वर निश्चय निर्णयो चित्ती वाहने सदा. त्याचप्रमाणे जसे सटवीच्या म्हणजे 5वीच्या रात्री दिव्याला सदा विसरत नाहीत तसे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे हे निष्पाप अर्जुना. तया नाम तपो ते तिजया गुणाचे रूप आणि शौचई निष्पाप द्विविध जेत. त्याला तप असे नाव आहे व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे. आणि शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐशे सबाये जे आले साजिरे जे का. मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आत बाहेर शुद्ध वागणे. तया नाव शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा. आणि पृथ्वीच्या परी सर्वथा सर्व जे सहाने. अर्जुना, त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे. ते का क्षमा पांडवा गुण जेथ 5वा स्वरा माझी स्वावा पंचमो जैसा. अरे अर्जुना, ती क्षमा होय
तो गुण जेथे पाचवा आहे, जसा सप्त स्वरात पंचम स्वर मधुर आहे त्याप्रमाणे तो आहे. आणि वाकोडीनी ओगेशी गंगाबाई बुजोची जशी का पुठी वळला उशी गोडी जेवी. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते अथवा वाकड्या असलेल्या उसात प्रत्येक कांड्यात गोडी जशी सारखी असते आणि गोडी जशी सरळ असते, तैसा विषमाही जीवा लागी उजुकारा बरवा ती आर्ज बघा सहावा जेथीचा गुण. त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयी जो चांगला सरळपणा ते आर्ज होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे. आणि पाणी प्रयत्नी माळी अखंड जचे झाडामुळी परी ते आगवेची फळी जाणे जीवी. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाच्या ठिकाणी पाणी घालतो, परंतु तो माळी ते आपले सर्व श्रम जसे एका फळाच्या ठिकाणी पाहतो. तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरूची एक पावने जे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्त करून घेणे हे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते गा कर्मी जे सातवा गुण होये आणि विज्ञान ते पाही एवं रूप. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये सातवा गुण आहे आणि विज्ञान हे अशा म्हणजे पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे पहा. तरे सत्वशुद्धीचे वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्ठांक बुद्धी. तर अंतकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे आणि अस्तिक्य जाणावे नववा गुण. अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे ते या गुण कर्मात आठवे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा नववा गुण आहे असे समजावे. पै राजमुद्रा आतिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे. तो नववा गुण जेने कर्म ते साचो. जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो तो ब्राह्मण कर्मातील नववा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. याप्रमाणे शमाधिक नऊ निर्दोष गुण ज्या कर्मात आहे ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. एवं नवही शमाधिक गुण जेथ निर्दोष ते कर्मजान स्वाभाविक ब्राह्मणाचे. याप्रमाणे शमाधिक नऊ निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारून फेडितले दिन करू प्रकाशू जैसा. तो ब्राह्मण या नऊ गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या नवगुण रूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. नाना चांपा चांपोळी पूजिला चंद्रचंद्रिका धवळला का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी म्हणजे सदा पूजिलेला असतो, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो अथवा चंदन जसे आपल्या सुवासाने नेहमी चर्चिलेले असते, तेवी नवगुण टिकलग लेने ब्राह्मणाचे अव्यंग कही चिन्ह संधी अंग ब्राह्मणाचे. त्याप्रमाणे नऊ गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही. आता उचित ते क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगू ऐक प्रज्ञेची भरूवरी. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो.
तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. शौर्यम तेजो धृतिरुद्राक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्य क्षात्रं कर्म स्वभावजम. शौर्य, तेज, धैर्य, दक्षता यामध्ये परांमुख न होणे, दातृत्व आणि ईश्वर भाव म्हणजे आश्रितांचे पालन पोषण व नियमन ही क्षत्रियांची स्वभावज कर्मे आहेत. तरे भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे काशी न पाहिजे जावळी या. तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी साह्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, ऐसा स्वयंभजो जीवे लाठो सावा एवी न उद्भटो ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण. असा स्वभावता अंगानेच जोरकस व साह्याशिवाय उत्कर्षास आलेला जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो या क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण होय. आणि सूर्याचे निप्रतापे कुडीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्री ती. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही. तैशेनी आपले प्रौढी गुणे जगाशी विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने या गुणाने या जगाला विस्मित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल न होऊ देणे. ते प्रागल्भ्य रूप तेजा जे कर्मी गुण तुझा आणि धीरू तो तिचा जे तिचा गुण. जे ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे व धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे. वरे पडली आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी नाते परी असो धैर्य जेथे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. ऐक. आणि पाणी हो भलते तुके परे ते जिनोनी पद्म फाके का आकाश उंची अजिंक्य आवडे तया ते. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमळ विकासते, अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. तेवे विविधा अवस्था पातलिया जिनोनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे. त्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थामुळे उत्पन्न होणारे जे हर्ष, भय, शोक इत्यादी विकार त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंजा लौकिक तो पाचवा गुण. ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज, आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. आदित्याचे झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, सूर्याच्या झाडाची म्हणजे सूर्यफुलाच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रू पुढे नेहमी समोर होणे म्हणजे शत्रूला कधी पाठ न दाखविता म्हणजे पळून न जाता. माहे वनी प्रयत्नेशी चूक विजय शेजे जैशी रिपू पाठी नेदिजे तैशी समरांगणी. ज्याप्रमाणे गरोदर श्रीपतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळते, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखविण्याचे टाळावे. हा क्षत्रियाचा आचारी पाचवा गुणेंदू अवधारी चौ पुरुषार्थी श्री भक्ती जैशी. अर्जुना ऐक. धर्मार्थादी
चार पुरुषार्थांच्या ही वरचढ जशी भक्ती ही एक पाचवी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे. आणि झालेली फुले फळे शाखिया जैशी मोकळे का उदार परिमळे पद्माकुरू. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फळाफुलांच्या बाबतीत उदार असतात अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात. नाना आवडीचे नि मापे चांदीने भलतेने घेपे पुढीलांचे निसंकल्पे जैसे तैसे जे देणे. अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदीने जसे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे. ते उमपगा दानो जेथ सावे गुणरत्न आणि आज्ञेय कायतन होणे जे का. ते अपरिमित दान जेथे म्हणजे क्षत्रियांच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकाच ठिकाणी होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे. पोषोनी अवयव आपुले करविजती मानविले तेवी पालने लोभविले जग जे भोगणे. आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते त्याप्रमाणे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे. तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणा माझी रावो सातवा जेथ. त्याचे नाव ईश्वर भाव नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियांच्या आचरणात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ऐसे जे शौर्यादिकी ही 7 गुण विषयी अलंकृत सप्तऋषी आकाश जैसे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते. तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियांचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. नाना क्षत्रिय नव्हे नरो तो सत्व सोन याचा मेरू म्हणून गुण स्वर्गाधारू साताया. असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो सत्वगुणी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा या 7 गुणरूपी सप्त स्वर्गांना आधार आहे. ना तरी सप्त गुणार नवी परिवारली बरवी ही क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो. किंवा हे कर्म नव्हे तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. का गुणाचे 7ही भोगी हे क्रिया ते गंगा जगी तया मोददीचा अंगी विलसे जैशी. अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रिय रूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीशी. परंतु हे फार वर्णन राहू दे अर्जुना. पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. आता वैशाची जाती उचित ही महामती ते ऐकेगा निवृत्ती क्रिया सांगो. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो. ऐक. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म सुदृशापी स्वभावजम. शेतकी गोरक्षण आणि व्यापार ही वैश्यांची स्वभावता कर्मे आहेत. सेवारूपी कर्म हे शूद्रांचे स्वभावज कर्म आहे. न तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मिळवणे जे.
तर जमीन बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळचा नफा मिळविणे किंबहुना कृषीजीने गोधने राखुनी वर्तने का समर्गीची विकणे मर्गी वस्तू. फार काय सांगावे. शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. ये तुलाची पांडवा वैश्याती कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आग तुला जाण. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावातील आहे असे समज. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण याचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. आणि वैश्य क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. यांची जी सेवा करणे ते शूद्राचे कर्म आहे. पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोच्चिते दाविली कर्मे. द्विज सेवे पलीकडे शूद्राला कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखविली म्हणजे सांगितली आहेत. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तृच्छनु. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे मोक्ष पावतो ते ऐक. आता याची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक. हे चतुर अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रुतादी विषयांना योग्य आहेत त्याप्रमाणे हीच कर्मे या 4 वेगवेगळ्या वर्णांना योग्य आहेत. ना तरी जलदच्युता पानिया उचित सरिता सरितेशी पांडुसुता सिंधू उचितो. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे तैसे वर्णाश्रमवशे जे करणी आले असे गोऱ्या अंगा जैसे गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते. तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा आढळ की जय. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरिता म्हणजे शास्त्राने काय सांगितले आहे या विषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. पै आपुलेचे रत्नथिते घे पे पारखियाचे निहाते तसे स्वकर्मा पैते शास्त्रे करावे. तसे मूळचे आपलेच रत्न असले तरी ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे. त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्मशास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. जैसे दिठी असे आपला ठाई परी दीपेवी न भोग नाही मार्गून लाहता काही पाय असता होय. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी असते परंतु दिव्या वाचून रात्री तिचा उपयोग नाही अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. मनोनी ज्ञाती वशे साचारू सहजाशे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्री गोचरू आपण कीजे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण जाणून घ्यावा. मग घरीचाची ठेवा जीवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आढळू असे. मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय. तैसे स्वभावी भागा आले वरी शास्त्री खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो परे आळसू सांडूनी फळकाम दवडूनी अंगी जीवे मांडूनी तेथेच बरू. परंतु आळस टाकून फळाची आशा सोडून शरीराने व मनाने त्याला कर्माला आरंभून तेथे सर्व भर ठेवून करतो. ओ घे पडिले पाणी
नेने आनानी वाहनी तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वय करी तो मोक्षाचा इलद्वारी पैठा होय. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला म्हणजे वैराग्याप्रत प्राप्त होतो. जे अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा म्हणून भावा विरुद्धा मुकला तो. कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रांनी निषिद्ध ठरविलेली कर्मे करणे या दोहोंच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही, म्हणून दुःख योनीला तो मुकला. आणि काम्य कर्माकडे न परतीची जेथ कोडे जेथ तेथ चंदनाची ही खोडे न लेची तो. आणि तो काम्य कर्माकडे कौतुकाने वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोग रूपी चंदनाचे खोड देखील चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीत. ये नित्यकर्म तव फलत्यागी वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐशेनी शुभा शुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ऐक, अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमाण नाना कर्म मार्ग श्रमा शिवटू जेथ. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्ष प्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्म मार्गाच्या श्रमाचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो. मोक्ष फळे दिदली ओल जे सुकृत तरुचे फुल ते वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा. जे वैराग्य म्हणजे मोक्ष फळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षाचे फुल आहे त्या वैराग्य रूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. पाहे आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठाऊ पावे. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञान रूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे, म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. किंबहुना आत्मज्ञान जेने हाताये निदान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. फार काय सांगावे. आत्मज्ञान रूपी ठेवाच्या वैराग्य रूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो. ते वैराग्य रूप दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय जित्तया पांडुसुता अनुसरूनी विहिता कर्माया. अर्जुना, या विहित कर्माला अनुसरल्यामुळे अशाप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. जे विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा आणि हीची परमसेवा मज सर्वात्मकाची. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. पै आघवाची भोगेशी पतिव्रता क्रीडे प्रियशी की तयाची नामे जशी तपेतिया केली. पतिव्रता श्री सर्व भोगासह आपल्या पती बरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय. का बाळका एकी माये वाचून जिने काय आहे म्हणून शिविजे की तो होय पाठाचा धर्म. अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिचा आश्रय करावा हा त्या बाळकाचा श्रेष्ठ धर्म आहे. नाना पाणी म्हणून मासा
गंगान सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. अथवा केवळ पाणी म्हणून म्हणजे आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थांच्या सहवासाला म्हणजे समुद्राला सहज प्राप्त झाला. तैसे आपुल्या विहिता उपाऊ असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. त्याचप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे, पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगन्नाथालाही त्याचे ओझेच वाटेल. आगा जयाजे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे, म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. पै जीवाचा कशी उतरली ते दाशी के गोसाविन झाली शिशेवेची तया मविली वही जेवी. एखादी दाशी एखाद्याच्या जीवाच्या परीक्षेला उतरली असता ती प्रथमची दाशी खरी, पण पुढे मालकीन बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले शीर खर्च करणारा त्याला स्वामी मालक असा जसा इनाम पत्र करून देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकी जे हिची परमसेवा येरते गा पांडवा वाणिज्य करणे. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. यत्ता प्रवर्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने हे सर्व विश्व व्यापिले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवितो. म्हणून विहित क्रिया केली नवे तयाची खून पाळली जयापासून का आली आकारा भूते. म्हणून विहित कर्म केले असतात ते कर्म केले नाही केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असे होय. जो अविद्येची चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया खेळवितसे ती गुनिया अहंकार रज्जो. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनविलेल्या जीवरूपी बावल्या त्रिगुणात्मक अहंकार रूपी दोरीने खेळवीत आहे, म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवीत आहे. जेने जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित झाले आहे. दीप जात तेजे जैसे. ज्याप्रमाणे सर्व दिव्याच्या आत बाहेर एक तेज व्यापून आहे त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्णपणे भरलेले आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे विरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून ते पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. जी ये वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे हे सर्व ही नावडे जैसे वात होय. त्या वैराग्य व्यवस्थेमध्ये ईश्वराचा वेद लागल्या कारणाने हे सर्व म्हणजे स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनाशी होते. प्राणनाथाची आधी विरहिणी तेजिने ही बाधी तैसे सुख जात बाधी दुःखाचा लागे. नवऱ्याच्या ध्यासामुळे म्हणजे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत
ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. सम्यक ज्ञान नुदैजता, वेदेची तन्मयता, उपजे ऐशी योग्यता, बोधाची लाये. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेदानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्ष लाभा लागे, जो व्रते वाहतसे अंगी, तेने स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्षाच्या प्राप्ती करता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो, त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. श्रेयांग स्वधर्मो विगुणा परधर्मास्त्वनुष्ठितात, स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. परक्याचा धर्म सुखाने आचरता येण्याजोगा जरी असला आणि त्यापेक्षा आपला धर्म आचरण्यास सदोष जरी असला तरी तोच श्रेयस्कर आहे. स्वभाव सिद्ध कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. आगा आपला हा स्वधर्म आचरणी जरी विषमो, तरी पाहावा तो परिणाम फळेल जेणे. अरे अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. जय सुखाला की आपण पया, निंबची आती धनंजया, तै कडवटपणा तयाची या उबगी जेना. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होतो तेव्हा त्याच्या कडवटपणाला कंटाळू नये. फळनया अलीकडे केळी ते पाहता, आस मोडे आयशी तेजिली तरी जोडे, तैसे के गोमटे. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले म्हणजे केळीच्या झाडेला जर फळ याच्या अगोदर जर पाहिले तर आपला पाहणाराचा आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले म्हणजे केळीच्या घडासारखे कोठे मिळेल. तेवे स्वधर्म साकडू, देखुनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरलकी. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो जर कडू केला म्हणजे टाकून दिला तर मोक्षाचे सुख अंतरलेच म्हणून समजावे. आणि आपली माये कुब्ज जरी आहे, तरी जी जेते नोहे स्नेह कुरे की. आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या प्रेमाने आपण जगतो, हे तिचे प्रेम खरोखर वाकडे नाही काय. ये रे जिया पराविया, रंबे हुनी बरविया, तिया काय कराविया बाळके तेने. इतर परक्या स्त्रिया रंबेहून सुंदर अशा असल्या तरी त्या मुलाने त्या घेऊन काय करावे. आगा पानिया हुनी बोवे, तुपी गुण केर आहे, परी मीना काय होणे असणे तेथे. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणे माशाला काय कामाचे. पै आघविया जगाजे विख, ते विख किडिया पियुक, आणि जगा गुळते देख मरणतया. सगळ्या जगाला जे विष ते विष म्हणजे विषातील किड्यांना अमृत म्हणजे जीवन असते, आणि सगळ्या जगाला गुळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो. म्हणून जे वीत जया जेने, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेने तेची करावी. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितलेले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणच करावे. ऐरा पराचारा बरविया, ऐशे होईल टेकल्या, पायाचे चालणे डोया केले जैसे. आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचरणाचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. यालागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले ते करी तेने जिंतिले कर्म बंधाते. याकरिता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो म्हणजे त्याने पुण्य पाप रूप कर्मबंधाला जिंकले. आणि स्वधर्मोची पाळावा,
परधर्मो तो गाळावा, हा नेमू ही पांडवा न की जयचिमा. आणि अर्जुना स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा, हा नियमही पाळला नाही. तरी आत्मा दुष्ट नोहे, तव कर्म करणे काठाये, आणि करणे तेच आहे आयासू आधी. तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत, सर्वारंभा ही दोषेन तुम्ही नाग्निरिवा व्रता. हे कौंतेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्निधुराने आच्छाद दिलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त असतात. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला अनुवाद आणि त्या खालील अर्थ आपण पुढील भाग 5 मध्ये पाहू. आज इथे थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.